दादा एक गोष्ट विचारू काय? हा बोल ना बेटा. महाबोधी महाविहार काय आहे? महाबोधी महाविहार हे एक बुद्धिस्ट लोकांचे पवित्र स्थान आहे. दादा विदेशी टुरिस्ट महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी काय येतात? विदेशी टुरिस्ट महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी यासाठी येतात कारण की बुद्धिस्ट लोकांचं हे एकमेव स्थान आहे आणि याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली होती आणि या ठिकाणी आल्यानंतर जीवनाचं सार्थक झालं असं त्यांना वाटतं. म्हणून देश विदेशातून लोक महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी येतात. त्याचा बौद्धिकतेसाठी लोक आंदोलन का बरं करत आहे? आंदोलनाचे रिझन सिंपल आहे. जो बीटी ॲक्ट 1949 हे हटवून आपल्याला महाबोधी महाविहार हे बौद्ध लोकांच्या हाती सोपवायचे आहे. दादा बीटेक 1949 काय आहे? बीटेक 1949 हे मंदिर प्रशासनाची देखरेख व हिंदू व बौद्ध समाजामध्ये वादविवाद संपवण्याकरिता बनवला गेला होता. ज्या समितीमध्ये 9 सदस्य होते, 4 बौद्ध, 4 हिंदू आणि 1 गया जिल्ह्याचा अधिकारी होता. दादा या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहे? अरे मित्रा, या आंदोलनाचा सोपा विषय आहे. जसं ख्रिश्चन लोकांसाठी चर्च हे बनलेलं आहे तसे आणि मुस्लिम बांधवांसाठी मक्का हे पवित्र स्थान मानलं जातं, तसं बुद्धिस्ट लोकांसाठी हा महाबोधी आपला हा विहार आहे. आमच्या प्रमुख मागणी एकच आहे का महाबोधी महाविहार हे आम्हाला मुक्त करून द्यावं आणि हे बुद्ध लोकांच्या स्वाधीन करावे. अरे हो दादा, बरोबर आहे. जगात असं कुठलंही स्थळ नाही जे इतर लोकातील धर्मियांपासून चालविले जातात. दादा हे महाबोधी महाविहार कोणी निर्मित केले? कलिंग युद्ध संपल्यानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला व त्याचा प्रचार प्रसार केला. 3rd सेंचुरीमध्ये 3rd सेंचुरीमध्ये सम्राट अशोकांनी बुद्ध गया येथे महाबोधी विहार निर्माण केलं. अच्छा दादा, मग हे महाबोधी महाविहार यासाठी आंदोलन कधीपासून सुरू आहे? तर असं ऐकलं आहे की 12 फरवरी 2025 पासून सुरू आहे. नाही, सर्वात आधी 1891 मध्ये अगिरिका धम्मपाल श्रीलंकन बुद्धिस्ट यांनी आवाज उचलला होता. त्यानंतर 1992, 2002, 2003 बनते नागार्जुन सूरज ससाई यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता. दादा इतक्या वर्षापासून हे आंदोलन सिरीज आहे. आजपर्यंत आपल्याला यश का बरं मिळालं नाही?